नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. हम तुम्हारे साथ हैं, तुम्हारे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. माननीय बाळासाहेब ठाकरेंचा बोगस मतदान झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हम तुम्हारे साथ हैं, तुम्हारे साथ हैं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. हनुमंतू काका तुम्हारे गणो, हम तुम्हारे साथ हैं. हनुमंतू काका तुम्हारे गणो, हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. गैर नाही केली पाहिजे. तो 114 जर राहत असेल, तो 115 मध्ये त्याचं जर नाव असेल तर ते एक जरी असेल तर त्याला उडवलं पाहिजे. 115 हे जवळपास 12 यादी. आता अंतिम यादी आपली 28 ते 30 तारखेला जाहीर होणार आहे आणि 12 यादीमध्ये किमान आम्ही 3 दिवसाच्या कालावधीत 9000 मतदान बोगस काढले, म्हणजे 3,45,000 मतदानामध्ये. आणि आता जर ते 20 बूथ पुन्हा वाढलेले आहेत तर 20 बुथांमध्ये आम्हाला 700 ते किमान त्याच्यात 12 ते 15,000चा आकडा या 2 महिन्याच्या कालखंडात वाढल्या गेलेला आहे. मग 2 महिन्याच्या कालखंडात एवढी पैदावार झाली का? झाली तर ती 18 वर्षाची झाली का? तर याचा सगळं आपण निवडणूक शाखा, निवडणूक अधिकारी, आरो व आपले बीएलओ यांनी सगळ्यांनी ह्या घटनेकडे लक्ष दिलं पाहिजे की गेल्या 2 महिन्याच्या कालावधीत एवढं मतदान मालेगाव शहरात, मालेगाव बाह्यात कशी काय वाढू शकते. म्हणून याचा पुरावा देखील आम्ही तुमच्या समोर आणलेला आहे. जर तुमची यंत्रणा ढसाळ असेल तर एवढ्या काफ्या आम्ही देऊ शकत नाही. गरीब उमेदवार आहेत आमच्या बरोबर. तर आता एवढ्यात म्हणजे 27, 28, 30,000 बोगस लोकांच्या जर प्रिंटा काढायचं ठरलं तर आम्हाला ह्या प्रिंटा 5, 6 ठिकाणी पोहोचवावं लागतील आणि एका वेळेला त्याला आम्हाला 50,000 रुपये कलर प्रिंटा देण्यासाठी खर्च येईल. आता हे बघा, हे नाव बघा, मोहम्मद नासिर हजीरुद्दीन. 5 नाव या मतदार यादीत, 5 नाव. म्हणजे यादीत नावं कशी आहेत? 776 ला 730 ला 421 ला 210 ला 424 ला आणि 410 ला पण. म्हणजे हे असं कालखंड जो कांड झालेला आहे या संदर्भात आपण लक्ष द्यावं. आणि त्या संदर्भात आम्ही आपल्याला पेनड्राईव्ह देतो आपल्या अधिकाऱ्यांना, आपल्या आरोंना, आपल्या बीओलांना आणि जे या निवडणूक शाखेवर काम करत असतील त्यांनी तात्काळ याच्यावर दखल घ्यावं. रात्रंदिवस यंत्र राबवून निवडणूक ऐन रेणीवर आलेले, तोंडावर आलेले हे तात्काळ हे सगळे मतदान कमी झाले पाहिजे. ह्या विनंतीसाठी आम्ही सर्व या ठिकाणी शिष्टमंडळ आपल्याला भेटण्यासाठी आलेलो आहोत. याचा पूर्णपणे आढावा तर बंडू काका पक्ष आपल्याला. नमस्कार. प्रस्थापित सत्ताधारींनी सत्तेचा दुरुपयोग करत मोठ्या प्रमाणामध्ये बोगस मतदानाचा धडाका नोंदण्याचा चालवलेला आहे. एक आगळं वेगळं षडयंत्र चाललेलं आहे. मला वाटतं 3-4 दिवस झालेत यादी दुसरी प्रकाशित होऊन. त्या यादीवर आम्ही सगळ्यांनी गांभीर्याने लक्ष घालत शोध मोहीम चालू केली. अवघ्या 3 दिवसामध्ये जवळपास 9000 मतदान बोगस 2-2, 3-3 ठिकाणी नोंदल्याचं आम्ही निदर्शनात आणून दिलं. नुसतं निदर्शनात आणून न देता पेन ड्राईव्हमध्ये पुरावा आणि ह्या पद्धतीने सगळे त्यांचे पुरावे आम्ही त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. असे जवळपास 9000 मतदान या ठिकाणी आम्ही त्यांना त्या ठिकाणी आणून दिलेले आहे. मला वाटतं ही अतिशय खेदजनक बाब आहे. प्रत्येक बुथाला एक बीएलओ असतो, बूथ लेव्हल ऑफिसर. त्या ऑफिसरांची बी जबाबदारी आहे की हे कशा पद्धतीने नोंदल्या गेले.
हे अतिशय घातक आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने निवडणुकीला जायचं. आणि विशेष म्हणजे आणखीन एक दुसरी अडचणीची बाब अशी आहे की मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला विनंती करू इच्छितो की 20 तारखेपर्यंत ऑब्जेक्शन घेण्याची कालावधी दिलेला आहे आणि 30 तारखेला शेवटची यादी जाहीर होणार आहे. मग जर 30 तारखेला शेवटची यादी जाहीर होणार आहे आणि 20 तारखेलाच फक्त ऑब्जेक्शन घ्यायचं आहे, तर मग पुढच्या यादीवरची शोध मोहीम करून बोगस नोंदणा आणायचे कसे आणि ऑब्जेक्शन घ्यायचे कसे. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून संबंधित यंत्रणेला, निवडणूक विभागाला, कलेक्टर साहेबांना मी विनंती करतो की जी 30 तारखेला यादी जाहीर होईल तिच्या पुढे ऑब्जेक्शन घेण्यासाठी 7 ते 8 दिवसाचा कालावधी दिला पाहिजे. म्हणजे जे काही बोगस मतदान नोंदलेलं आणि वाढलेलं असेल त्याच्यावरही आळा घालता येईल. हे मी नम्रपणाने आपल्या चॅनलच्या माध्यमातून निवडणूक यंत्रणेला या ठिकाणी सूचित करू इच्छितो आणि विनंती करतो. मतदारसंघामध्ये